तर ही सूर आणि दांडी आज किती पिढ्या हे वाचतं हे काय आम्ही सांगू शकत नाही, परंतु ही पारंपरिक पद्धत चालत असल्यास आम्ही ती जोपासतोय आणि याच्या पुढे जोपता जाणार. तर ही कशी बनवली गेली तर हे पित्तळचं आहे. हे जे लाकडे आहे हे शिसमपासून बनवले जाते. त्याच्यानंतर हा एक पात येते वरती, ती पात ताडाच्या पातीपासून बनवली जाते आणि ती व्यवस्थित बांधून उमलवून ती मग फुकावी लागते. असं याचं एक वाद्याचं कारण आहे. सत्यनारायणची महापूजा आली, शुभ कार्यात कुठल्याही शुभ कार्याला लग्न म्हणा, महापूजा म्हणा, इतर धार्मिक कार्य, देवस्थान कार्य, तर हे मंगलवाद्य वाजवलं जाते. सुरुवातीला हे वाद्य वाजल्याशिवाय सुरुवात होत नाही, असं या सूरदांडीचं महत्व आहे. ही कोकणातली जुनी परंपरा आहे आणि या परंपरेतून आपण इथे बघू शकता हे सूरदांडी कशी वाजवली जाऊ शकते. आता आपले वाजवायला चालू करा तुम्ही.